नमस्कार. हवामान व सागरशास्त्र याच्यामधील पृथ्वीची उपसूर्य व अपसूर्य स्थिती ही गोष्ट याचा आपण अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये आपल्याला एक माहिती आहे की पृथ्वी जी आहे तिचं उत्तर आणि दक्षिण ध्रुवाबरोबरच मधलं जे वृत्त आहे त्याला आपण विषुववृत्त असे म्हणतो. आणि या अगोदरही मी असं सांगितलेलं आहे की सूर्याची किरणं जी आहेत ते विषुववृत्तावर लंबरूपाने पडतात. सूर्याची किरण विषुववृत्तावर लंबरूपाने पडतात. त्याने व्यापलेली जागा त्या ठिकाणी अत्यंत कमी आहे, म्हणून विषुववृत्तावर तापमान कसं आहे, जास्त आहे. आता सूर्यकिरणे जे विषुववृत्तावर लंबरूप पडतात त्यामुळे पृथ्वीचे समान दोन भाग झालेले आहेत. पृथ्वीचे समान दोन भाग झालेले आहेत. मग ही परिस्थिती वर्षभरात कधी येते? तर 21 किंवा 22 मार्च किंवा 21 आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूपाने पडतात. 21 व 22 मार्च किंवा 21-22 सप्टेंबर या दिवशी सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूपाने पडतात. मग या दोन दिवशी बरोबर 12 तासाचा दिवस आणि बरोबर 12 तासाची रात्र असते. बरोबर 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. आता मार्च नंतर एप्रिल, मे, जून या दिवशी पृथ्वी जी आहे ती सूर्यापासून दूर जाते. पृथ्वी जी आहे ती सूर्यापासून दूर जाते व सूर्याच्या दिशेला झुकते. 21 मार्च नंतर पृथ्वी सूर्यापासून दूर जाते व सूर्याच्या दिशेला झुकते. म्हणजे विषुववृत्त जे सरळ होतं ते तिरपं झालं आणि कर्कवृत्त जे आहे उत्तर गोलार्धातील ते सूर्याच्या समोर आलं. तर मकरवृत्त जे आहे ते खाली गेलं. कर्कवृत्त सूर्याच्या समोर आलं. काय झालं? 21 जून या दिवशी पृथ्वी सूर्यापासून दूर जाते व सूर्याच्या दिशेला झुकते. त्यामुळे विषुववृत्त खाली गेलं, कर्कवृत्त सूर्याच्या समोर आलं. ही परिस्थिती आपल्या सहज लक्षात आली पाहिजे. म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव सूर्याच्या दिशेला झुकलेला आहे, कर्कवृत्त सूर्याच्या समोर आलेला आहे आणि त्यामुळे सूर्याची किरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात. पृथ्वी सूर्यापासून दूर जाते आणि त्यामुळे उत्तर गोलार्धात दिवस मोठा रात्र लहान, दिवस मोठा रात्र लहान, दक्षिण गोलार्धात दिवस लहान रात्र मोठी असते. रात्र मोठी असते. म्हणजेच उत्तर गोलार्धात, दक्षिण गोलार्धात हिवाळा ऋतू असतो आणि उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतू असतो. म्हणजे हे ऋतू का घडून येतात याचं कारण आपल्याला या ठिकाणी सहज लक्षात येतं. 21 जून या दिवशी पृथ्वी सूर्यापासून दूर जाते, सूर्याच्या दिशेला झुकते, म्हणून उत्तर गोलार्धात दिवस मोठा आणि रात्र लहान असते. दक्षिण गोलार्धात दिवस लहान व रात्र मोठी असते. त्यामुळे उत्तर गोलार्धात जून या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो आणि दक्षिण गोलार्धात हिवाळा. ज्यावेळी भारतामध्ये जून या महिन्यात पाऊस असतो, उन्हाळ्याचाच एक परिणाम म्हणून पावसाळा गृहीत धरला जातो. पावसाळा ऋतू नाही तर तो 4 महिन्यात मोसमी वाऱ्यांचा परिणाम म्हणून आपल्याकडे पाऊस पडतो. मोसमी वाऱ्यांचा परिणाम म्हणून आपल्याकडे पाऊस पडतो. तर याच्या विरुद्ध परिस्थिती दक्षिणेत असते. जेव्हा उत्तर गोलार्धात भारतात पाऊस पडतो जून महिन्यात, तेव्हा दक्षिण गोलार्धात दिवस मोठा म्हणजे हिवाळा ऋतू असतो. 21 जून नंतर 21 जून ही आपण परिस्थिती आता बघितली. त्यानंतर डिसेंबर महिना, डिसेंबरला पृथ्वी सूर्याच्या जवळ असते. पृथ्वी सूर्याच्या विरुद्ध दिशेला झुकते. आता ही सगळी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी
हे बघा, डिसेंबर हा झाला जून महिना. पृथ्वी सूर्यापासून दूर गेली, सूर्याच्या दिशेला झुकली. उत्तर गोलार्धात उन्हाळा, दक्षिण गोलार्धात हिवाळा. कर्क ऋतू सूर्याच्या समोर आले. त्याच्यानंतर साधारणतः 21 मार्च आणि किंवा 22 मार्च 23 सप्टेंबर सूर्याची किरण विषुववृत्तावर लंबरूप पडतात आणि त्याचा परिणाम आपल्याला दोन्ही दिवशी 21 मार्च आणि 22 किंवा 23 सप्टेंबर या दिवशी सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात. 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र. मार्च नंतर पृथ्वी सूर्यापासून दूर जाते, सूर्याच्या दिशेला झुकते. कर्क ऋतू सूर्याच्या समोर दाखवलेले आहे. कर्क ऋतू सूर्याच्या समोर दाखवलेले आहे, त्यामुळे सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात. 21 जून या दिवशी उत्तर गोलार्धात उन्हाळा ऋतू दाखवलेला आहे, दक्षिण गोलार्धात हिवाळा ऋतू दाखवलेला आहे. जून नंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरला सूर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरूप पडतात. सप्टेंबर या दिवशी 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरला पृथ्वी सूर्याच्या, इथे 21 डिसेंबर बघा, सूर्याच्या विरुद्ध दिशेला झुकते. मकर ऋतू सूर्याच्या समोर येते, म्हणजे दक्षिण गोलार्धात सूर्याची किरणे लंबरूप पडतात. त्यामुळे उत्तर गोलार्धात साधारणतः डिसेंबर महिन्यात दिवस लहान, रात्र मोठी असते, म्हणजे हिवाळा ऋतू असतो. या ठिकाणी हिवाळा दाखवलाय बघा डिसेंबर महिन्यात. तर दक्षिण गोलार्धात दिवस मोठा आणि रात्र लहान, उन्हाळा ऋतू असतो. दिवसात दोन्ही ऋतू हे जे होतात ते पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम आहे. पृथ्वीचं परिवलन 1 वर्षाचं आहे किंवा 365 दिवसाचं आहे. जून महिन्यात पृथ्वी सूर्यापासून दूर जाते, त्याला अपसूर्य परिस्थिती म्हणतात. आणि डिसेंबर महिन्यात पृथ्वी सूर्याच्या जवळ असते, त्याला उपसूर्य परिस्थिती असे म्हणतात. जेव्हा पृथ्वी सूर्याच्या जवळ असते तेव्हा ती सूर्याच्या विरुद्ध दिशेला झुकते, आणि जेव्हा ती लांब असते तेव्हा ती सूर्याच्या दिशेला झुकते. पृथ्वी जेव्हा सूर्यापासून दूर असते तेव्हा सूर्याची किरणे उत्तर गोलार्धात म्हणजे कर्क वृत्तावर लंबरूप पडतात, आणि पृथ्वी जेव्हा सूर्याच्या जवळ असते डिसेंबर महिन्यात तेव्हा सूर्याची किरणे मकर वृत्तावर म्हणजे दक्षिण गोलार्धात लंबरूपाने पडतात. म्हणजेच जवळ असते त्याला उपसूर्य आणि लांब असते त्याला अपसूर्य असे म्हटले जाते. धन्यवाद.